जिवंत महान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज पुन्हा एक वार जिवंत परमेश्वराने तुम्हाला आणि आपल्या संपूर्ण प्रेक्षकांना आणि विशेष प्रकारे संपूर्ण भाविकांना जेही हा कार्यक्रम पाहत आहेत त्या सर्वांना परमेश्वराने कृपा पुरवलेली आहे, त्याचा आशीर्वाद दिलेला आहे. आजचा दिवस, आजचा नवीन दिवस त्याने आमच्या आयुष्यामध्ये जोडलेला आहे. त्याबद्दल आम्ही त्याचा धन्यवाद करणे, त्याची स्तुती करणे, त्याचं गुण गौरव करणे या आम्हा संपूर्ण मानवाचं कर्तव्य आहे. आजच्या दिवसाबद्दल आम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि विशेष प्रकारे तुम्हा सर्वांना माहीत असलेला जो आपला कार्यक्रम आहे वर्ड्स ऑफ होप, यामध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा नव्याने स्वागत करीत आहे. परमेश्वर तुम्हाला या वचनाच्या द्वारे अधिक आशीर्वादित करो. जो विषय, जे मनन आज आपण देवाच्या वचनावर करणार आहोत त्याबद्दल आपण स्वतःला तयार करावं, यासाठी की जे शब्द, जे वचन, जे प्रवचन तुमच्यापर्यंत येणार आहे ते तुम्हाला अवगत व्हावं, ते तुम्हाला समजावं आणि त्यावर तुम्ही मनन करावं ही आमची इच्छा आहे. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे तो फक्त अर्ध्या तासापुरता मर्यादित नाही की आम्ही फक्त हा अर्धा तास ऐकावा आणि नंतर पुन्हा केव्हा जो कार्यक्रम येईल तेव्हा पुन्हा यामध्ये सहभागी व्हावं, असा या कार्यक्रमाचा उद्देश नाही. हा कार्यक्रम जो आहे तो तुम्हाला निरंतर तुम्ही या वचनावर विचार करावा, मनन करावं आणि तुमच्या मनामधील जेही प्रश्न असतील देवविषयक, ते सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतील जर तुम्ही सांगितलेल्या वचनाप्रमाणे कार्य करणार असाल तर. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो. आजच्या विषयाकडे जाण्याच्या पूर्वी आपण प्रार्थना करूया आणि देवाकडून सहाय्य मागूया की परमेश्वराचा जो संदेश आहे तो आम्हाला योग्य प्रकारे समजावा. यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि मी विशेष प्रकारे विनंती करतो की जितकेही विश्वासणारे या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत त्यांनीही माझ्या बरोबर प्रार्थना करावी, कारण आम्हा सर्वांचं जो उद्देश आहे तो आहे देवाचं वचन प्रत्येकापर्यंत योग्य रीतीने पोहोचल्या जावं. आणि जे आत्मे तृषित आहेत, जे आत्मे भुकेले आहेत, तहानलेले आहेत, ते तृप्त व्हावेत, हाच प्रत्येक विश्वासणाऱ्यांचा उद्देश आहे. आणि म्हणून आपण जिवंत परमेश्वराकडे विनंती करूया, आपण प्रार्थना करू. स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल, आजच्या मननाबद्दल स्वर्गीय बापा. आणि जो विषय परमेश्वरा आज विशेष प्रकारे आम्ही अभ्यासणार आहोत त्यासाठी आम्हाला तुझं सहाय्य पाठव, कारण हा विषय परमेश्वरा तुझ्याकडून आम्हाला मिळालेला आहे आणि हा तू दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. आमचा धन्य ताळणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजचा विषय तुमच्या टीव्ही स्क्रीनवर नक्कीच तुम्ही वाचलेला असेल आणि तो आहे देवाच्या वचनाचे सामर्थ्य, म्हणजे पवित्र शास्त्राचे सामर्थ्य. त्याचा दुसरा अर्थ आहे बायबलचे सामर्थ्य किंवा देवाच्या वचनाचे सामर्थ्य. द पॉवर ऑफ द वर्ड ऑफ गॉड, देवाच्या वचनाचे सामर्थ्य. हे जे पवित्र शास्त्र आहे, बायबल आहे, यामधूनच तुम्हापर्यंत सर्व प्रवचन पोहोचविल्या जातात, सांगितल्या जातात, मनन केल्या जातात. याच्या व्यतिरिक्त कोणतं दुसरं पुस्तक आजपर्यंत आम्ही या मंचावर कधीच घेऊन आलेलो नाही. याच्या बरोबरीचं कोणतंच पुस्तक असू शकणार नाही. बरोबर आहे, यावर आधारित पुस्तकं आहेत, याचे उतारे घेऊन त्यांनी त्यावर काही आपलं स्वतःचं लिखाण केलेलं आहे, विचार मांडलेले आहेत, अभ्यास केलेला आहे, भौगोलिक अभ्यास केलेला आहे, वैज्ञानिक अभ्यास केलेला आहे. अशा प्रकारचे अनेक साहित्य
विशेष प्रकारे बायबलवर आधारित प्रकाशित आहेत. यामध्ये विशेष प्रकारे वर्ड्स ऑफ होप या कार्यक्रमाच्या अंतर्गत, त्याचप्रमाणे संपूर्ण ख्रिस्ताच्या मंडळीच्या द्वारे विशेष प्रकारे मराठीमध्ये सुद्धा काही पुस्तकं प्रकाशित होतात आणि ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवित असतो. त्याच प्रकारे एक त्रैमासिक आहे आणि ज्याचं नाव आहे द व्हॉइस ऑफ ट्रूथ इंटरनॅशनल. हे मराठीमध्ये, हिंदीमध्ये, तेलुगूमध्ये, मल्याळममध्ये, तामिळमध्ये आणि त्याचप्रमाणे काही ज्या भाषा आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. पण मुख्य भाषेमध्ये हे त्रैमासिक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. ज्याही भाषेमध्ये तुम्हाला गरज असेल त्या भाषेमध्ये तुम्ही आम्हाला पत्रव्यवहार करा, म्हणजे तुम्हाला बायबलवर आधारित अनेक लेख, अनेक प्रवचन तुम्हाला या पुस्तकामध्ये आढळतील. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की बायबलवर आधारित आम्ही सुद्धा काही त्रैमासिक उपलब्ध करीत असतो. त्यामध्ये वेगवेगळे लेखक आपलं मत, आपले विचार, आपले लेखणीच्या द्वारे वचनाला पुष्टी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देतात. तरुणांसाठी, त्याचप्रमाणे वृद्ध लोकांसाठी, मंडळीसाठी, लहान लेकरांसाठी, कौटुंबिक संपूर्ण परिवारांसाठी अशा प्रकारचे वेगवेगळे लेख बायबलवर आधारित अनेक लेखक लिहित असतात. ते आम्ही प्रकाशित करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवितो. पण ते जर पुस्तक मी म्हटलं की बायबल आणि व्हॉइस ऑफ ट्रूथ इंटरनॅशनल हे सारखं आहे, तर मग ते चुकीचं ठरू शकतं. द व्हॉइस ऑफ ट्रूथ इंटरनॅशनल हे मानवाने प्रकाशित केलेलं आहे. त्यामध्ये मानवी लेखक आहेत जे आपल्या अभ्यास करून योग्य प्रकारचं त्यामध्ये त्यांनी ध्यान करून त्यांनी त्यामध्ये आपले लेख प्रकाशित केलेले आहेत. पण बायबल तसं नाही. बायबल मधला एकूण एक शब्द पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र लोकांनी तो आम्हासाठी दिलेला आहे. म्हणजे देवाकडून आलेला शब्द या पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आहे. म्हणून याची तुलना इतर पुस्तकासंगती करू शकत नाही. आणि म्हणून आजचा जो आपला संदेश आहे की देवाच्या वचनाचे सामर्थ्य, लक्षात घ्या. द व्हॉइस ऑफ ट्रूथ इंटरनॅशनल पुस्तकाचे सामर्थ्य जर अशा प्रकारे जर मी प्रकाशित करतो तर मी देवाविरुद्ध कदाचित गुन्हा करतो, कारण मी त्या पुस्तकाला सुद्धा सामर्थ्यवान पुस्तक अशा प्रकारे म्हणत आहे. नाही, मी तसं कदापि म्हणू शकणार नाही, कारण ते मानवाने मानवासाठी सहज सोप्या भाषेमध्ये अनेक गोष्टी उलगडून लिहिलेलं पुस्तक आहे. त्याचे विचार, त्याचा अनुभव, त्याने घेतलेलं शिक्षण आणि त्याने पाहिलेला संपूर्ण भौगोलिक अभ्यास, त्याद्वारे त्यामध्ये त्याने लेख लिहिलेले आहेत. लक्षात घ्या. पण हे जे संपूर्ण पुस्तक आहे हे देवाचं सामर्थ्य आहे. एकूण एक शब्द जो आहे तो देवाचं सामर्थ्य आहे. आणि चला आपण बघूया की देवाच्या वचनाचे सामर्थ्य काय आहे. पवित्र वचनामध्ये एक वचन आहे जे मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. विशेष प्रकारे इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय आणि 12वं वचन मी आपल्यासाठी घेऊन येत आहे. संपूर्ण विश्वासणाऱ्यांनो, भाविकांनो आणि सर्व प्रेक्षकांनो, या वचनाकडे लक्ष द्या. हे वचन नेमकं काय सांगत आहे लक्ष द्या. इब्री लोकास पत्र 4था अध्याय आणि 12वं वचन. बुक ऑफ हिब्रूज चॅप्टर 4 वर्स 12. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. देवाच्या वचनाचं यथायोग्य वर्णन पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हापर्यंत आलेलं आहे. यथायोग्य सत्य अशा प्रकारचं वर्णन जे आहे ते पवित्र आत्म्याने देवाच्या वचनाचं सामर्थ्य किती आहे या वचनामध्ये प्रगट केलेलं आहे. ते पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. लक्ष द्या बारकाईने. कारण देवाचे वचन सजीव, देवाचे वचन वर्ड ऑफ गॉड, देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा,
सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. देवाचं वचन जे आहे सजीव म्हणजे जिवंत, सक्रिय, कार्यशील आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, लक्षात घ्या, सुरुवातीला काय सांगण्यात आलेलं आहे? देवाचं वचन हे जिवंत वचन आहे. ते आजही जिवंत आहे, कालही जिवंत होतं आणि उद्याही जिवंत राहणार आहे. असं एकमेव शास्त्रलेख आणि एकमेव शास्त्र आहे ते म्हणजे पवित्र शास्त्र बायबल आहे. जे कालही जिवंत होतं, आजही जिवंत आहे आणि उद्याही जिवंत राहणार आहे. जगामध्ये असे अनेक शास्त्र प्रकाशित झालेले आहेत आणि ते जुनाट झालेले आहेत, ते पुराण झालेले आहेत आणि ते काय म्हणतात अशा प्रकारचे निर्जीव झालेले आहेत, कारण त्याच्यामध्ये सजीवता कसल्याच प्रकारची नाही, कारण ते मानवानी रचलेले आहेत मानवाच्या बुद्धीप्रमाणे. पण हे जी वचनं आहेत ही देवाकडून आहेत, म्हणून ती आजही जिवंत आहेत, उद्याही जिवंत राहणार आहेत. म्हणून यावर विश्वास ठेवणं आमचं कर्तव्य आहे की देवाचा शब्द, देवाचं वचन हे सामर्थ्यानेच भरलेलं आहे. ते सजीव आहे, सक्रिय आहे आणि जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे. लक्षात घ्या, पुष्कळशा गोष्टी ज्या आहेत त्यावर तुम्हाला आणि मला विचार करणं गरजेचं आहे. देवाचं वचन हा जो शब्द आहे किंवा हा जो विषय आहे, यावर अनेक जणांचे विचार असू शकतात. कारण जगामध्ये असे अनेक पंडित आहेत, मोठमोठे प्रवचनकार आहेत, मोठमोठे त्या ठिकाणी धर्मपंडित आहेत, प्रत्येक धर्मामध्ये. आणि मग सर्वजण म्हणतात की हे सर्व जे आहे ते देवाकडून आलेलं बोलत आहेत आणि मग हे पण सुद्धा देवाचं प्रवचन आहे, भक्तीचं प्रवचन आहे आणि हे एक सहभागिता आहे, संगती आहे, सत्संग आहे आणि पुष्कळशा गोष्टी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि त्यामुळे मनुष्य गोंधळून जातो आणि त्याला नेमकं समजत नाही या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये की नेमका देवाचा शब्द कोणता आहे, देवाचं वचन कोणतं आहे. पण प्रामुख्याने मानवाला समजायला पाहिजे की तो नेमकं कोणावर विश्वास ठेवत आहे. ज्याने त्याला निर्माण केलं त्याच्यावर विश्वास ठेवत आहे किंवा ज्याला त्याने निर्माण केलं. लक्ष द्या, हा जो शब्द आहे, पुष्कळसे ज्या काही गोष्टी आहेत जगामध्ये त्या मानवानेच मानवासाठी तयार केलेल्या आहेत. पुष्कळशा रीती आहेत, रिवाज आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत. त्या स्पष्टपणे दिसून येतात की मानवाने आपल्या स्वार्थीपणासाठी काही रूढी, परंपरा वेगवेगळ्या तयार केलेल्या आहेत, वेगवेगळ्या वर्गासाठी, वेगवेगळ्या जातीसाठी, वेगवेगळ्या धर्मासाठी. आणि मग मनुष्य गोंधळून जातो की नेमकं कोणता देव आहे जो सर्व मानवाला समान लेखतो किंवा सर्व मानवाला आपली लेकरे संबोधतो किंवा सर्व मानवाला तो आपली प्रजा म्हणतो, माझे लोक. आणि तो एकमेव देव आहे, जिवंत परमेश्वर, ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे. पुन्हा लक्षात घ्या, ज्या देवाने तुम्हाला आणि मला या भूमीवर जिवंत ठेवलेला आहे तो जिवंत देव आहे. ज्याला तुम्ही आणि मी निर्माण केलेला आहे, ज्याला तुम्ही आणि मी आकार दिलेला आहे, ज्याची सर्व प्रकारचं पेहराव, सर्व प्रकारचे शृंगार आम्ही ज्याला लेवलेले आहेत किंवा ज्याच्यासाठी आम्ही जागा तयार केलेली आहे, ज्याला आम्ही एका ठिकाणी बंदिस्त केलेला आहे,
तो आमचा निर्माण करता नाही, कारण आम्ही त्याला निर्माण केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारामध्ये, वेगवेगळ्या आकारामध्ये, जसं माझ्या मनाला पटेल तशा प्रकारे, जसे एखाद्या लेखकाच्या लेखनिकला पटेल तशा प्रकारे तो आपला लेख त्या ठिकाणी फिरवू शकतो, शब्द फिरवू शकतो. तशाच प्रकारे चित्रकार सुद्धा आपल्या सुंदरशा अशा प्रकारच्या कलेने वेगवेगळ्या प्रकारच्या चित्ररेखा रेखाटणार आहे सुरुवातीपासूनच. आणि म्हणून जेव्हा आम्ही चांगल्या चांगल्या प्रेक्षणीय स्थळांकडे जातो आणि जेथे वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे जुने राजवाडे आहेत आणि जुन्या लेण्या आहेत, जुने गड आहेत, आणि तेथे जेव्हा आम्ही रेखाटलेल्या चित्र पाहतो आम्ही अचंबित होऊन जातो आणि म्हणतो की त्या काळामध्ये हा रंग यांना कोठून मिळाला, त्या काळामध्ये इतकी सुंदर आकृती किंवा प्रतिकृती यांनी तयार कशी केली. सर्व प्रकारच्या प्राण्यांची चित्र, सर्व प्रकारच्या मानवांची चित्र, वेगवेगळ्या प्रकारचं सर्व काही आम्हाला अद्भुत अशा प्रकारे दिसतं आणि त्यांच्या चित्रकलेचं, त्यांच्या गुणकौशल्यांचं आम्ही कौतुक करतो, कारण ते मानवाने आपल्या बुद्धीने, आपल्या कौशल्याने तयार केलेलं आहे आणि देवाने त्याला दिलेलं दान आहे. हे देवाने त्याला दिलेली एक प्रकारचं आपण म्हणूया की बुद्धी आहे, चातुर्य आहे, त्याच्या हातामध्ये कला दिलेली आहे आणि म्हणून तो वेगवेगळ्या आकृती सुद्धा तयार करू शकतो. जगामध्ये तसं वेगवेगळ्या प्रकारचं आहे. पण ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं तो किती अद्भुत आमचा देव आहे की ज्याने तुम्हाला आणि मला जिवंत निर्माण केलेलं आहे. आम्ही बोलू शकतो, आम्ही चालू शकतो, आम्ही विचार करू शकतो. आमच्या हाताला त्याने कौशल्य दिलेलं आहे, आमच्या बुद्धीमध्ये त्याने अफाट ज्ञान भरलेलं आहे. त्याच्यामुळे या तंत्रज्ञानाच्या जगतामध्ये सुद्धा मानव आजही सर्वश्रेष्ठ आहे, कारण मानवाच्या हातामध्ये अजूनही सर्व तंत्रज्ञान आज आहे आणि उद्याही राहणार आहे, कारण देवाने मानवाच्या हातामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून मानवांना घाबरू नका, कारण ज्या देवाने तुम्हाला आणि मला एवढं कौशल्य दिलेलं आहे त्या देवाला आम्हाला ओळखायचं आहे. आणि जर त्याने इतकं अद्भुत तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे तर त्याचं वचन किती सामर्थ्याने भरलेलं आहे याचा आज आपण विचार करीत आहोत. त्याचं वचन किती सामर्थ्याने भरलेलं आहे. आणि विशेष प्रकारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जगामध्ये जितकेही प्रभू येशू ख्रिस्ताला मानणारे लोक आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती करणारे आहेत, ज्यांना आपण ख्रिस्ती म्हणतो किंवा ख्रिश्चन म्हणतो, असे सर्व लोक जे आहेत त्यांच्याबद्दल एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वच्या सर्व जे लोक आहेत, जितकेही प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, ते देवाच्या वचनाच्या द्वारेच प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी बनलेले आहेत. जितकेही जगामध्ये आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाच्या सामर्थ्याने ते ख्रिस्ती बनलेले आहेत. देवाच्या वचनाने त्यांना बदललेलं आहे. हे मी तुम्हाला विशेष प्रकारे सांगू इच्छितो. ते कोणत्याच प्रकारच्या लोभाला किंवा कोणत्याच गोष्टीला बळी न पडता वचनाने त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरलेले आहेत आणि आजही अनुसरत आहेत. हे अद्भुत आहे, हे अद्भुत आहे, कारण देवाचं सामर्थ्य जेव्हा एखाद्याच्या अंतःकरणामध्ये येतं, त्याचे सांधे आणि मज्जा यांना भेदून जातं, तेव्हा तो ख्रिस्ती बनतो. कारण देवाचं वचन त्याला बदलून काढतं, कारण ते सामर्थ्याने भरलेलं आहे. लक्षात घ्या, हे जे वचन मी वाचत आहे ते सामर्थ्याने भरलेलं आहे आणि ते मानवाला बदलणारा आहे. मानव जेव्हा बदलतो तेव्हा तो प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुयायी बनतो. आणि म्हणून जितकेही जगामध्ये बदललेले लोक आहेत, ज्यांना लोक कदाचित वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतील की यांनी धर्मांतरण केलेलं आहे, हे पूर्वी भारतीय होते आता विदेशी झालेले आहेत, अशा प्रकारच्या चुकीच्या माफक कल्पना लोक बाजारामध्ये मांडत आहेत आणि पुष्कळशी लोक त्यांना बदलतात, त्या ठिकाणी त्याच्यावर विश्वास ठेवतात. लक्षात घ्या, आम्ही जितकेही जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला मानणारे लोक आहोत,
ते सर्व आपापल्या देशाचे नागरिक आहेत. तसेच भारत देशामधला प्रत्येक ख्रिस्ती विश्वासू जो आहे तो प्रथम भारतीय आहे आणि नंतर प्रभू ख्रिस्ताचा अनुयायी तो झालेला आहे. कारण ज्या भारतामध्ये त्याने आम्हाला देवाच्या वचनाच्या द्वारे जिंकलेला आहे तो सर्वश्रेष्ठ आमचा प्रभू येशू आहे. आणि म्हणून जितकेही प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत ते देवाच्या वचनाच्या सामर्थ्याने बदललेले आहेत. कसल्याच प्रकारच्या आमिषाला आजपर्यंत कोणीही बळी पडलेलं नाही. आणि तशा प्रकारचं असतं तर आज इतिहास वेगळा असता. आज इतिहास वेगळा लिहावा लागला असता किंवा आम्हाला अभ्यासावा लागला असता. कुठेच जबरदस्ती केल्या जात नाही. देवाचं वचन आहे आणि त्याचा आम्हाला मुभा आहे. आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचन ऐकतो, वेगवेगळ्या धर्मसभेमध्ये जातो, प्रत्येक ठिकाणी आहे. पण ज्या वेळेस खरं वचन देवाचं सामर्थ्य त्याच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी कार्य करतं तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुयायी बनतो. हे वचनामध्ये लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. विशेष प्रकारे याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय आणि 18 वचन. बुक ऑफ जेम्स चॅप्टर 1 वर्स 18. लक्ष द्या विश्वासणाऱ्यांनो आणि भाविकांनो की देवाचं वचन किती सामर्थ्याने भरलेलं आहे. आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्यवचनाने जन्म दिला आहे. म्हणजे जितकेही प्रभू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत त्यांचा सत्य वचनाने म्हणजे बायबलच्या द्वारे पवित्र वचनाच्या द्वारे जन्म झालेला आहे. नव्याने बायबलच्या द्वारे त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्याला सत्यवचन म्हटल्या गेलेला आहे. आणखीन आपण याच बायबल मध्ये वाचणार आहोत. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 22 आणि 23 वचन. 1 Peter chapter 1 verses 22 and 23. लक्ष द्या भाविकांनो की देवाचं वचन किती सामर्थ्यशाली आहे. माझे जे शब्द आहेत ते उलगडा करणारे आहेत, स्पष्टीकरण करणारे आहेत, पण देवाचं वचन जे आहे ते अधिक सामर्थ्याने कार्य करणार आहे. लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त जर मी काही बोलत असेल किंवा वायफळ बोलत असेल तर ते कधीच कार्य होणार नाही कोणाच्या जीवनामध्ये. कदाचित ते काही काळापुरते त्या ठिकाणी भ्रमिष्ट होऊ शकतात पण त्यांचं जीवन बदलू शकणार नाही. पण देवाचं वचन जेव्हा कार्य करतं तो व्यक्ती भ्रमिष्ट बनत नाही तर तो ज्ञानवंत होतो. त्याचे डोळे उघडल्या जातात. तो आत्मिक जीवनामध्ये आशीर्वादित होतो आणि त्याचं जीवन काय आहे हे स्पष्टपणे त्याला समजून येतं आणि तो पश्चातापी होतो आणि प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे जेव्हा देवाचं वचन त्याच्या अंतःकरणामध्ये जातं. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं स्वतःची तयारी करा आणि देवाच्या वचनाला तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी तुमची तयारी असू द्या. कारण देवाचं वचन तुमच्या इच्छेशिवाय तुमच्या जीवनामध्ये कार्य सुद्धा करणार नाही. इतकं स्वातंत्र्य देवाने मानवाला दिलेलं आहे. तुझी इच्छा काय आहे तरच मी कार्य करणार आहे. तुझी इच्छा नसेल तर माझी जबरदस्ती नाही. पण देवाची इच्छा आहे की जगातल्या प्रत्येक मानवाचं तारण व्हावं आणि तो सार्वकालिक जीवनाचा वाटेकरी व्हावा ही देवाची इच्छा आहे. आता तुमची जे ऐकणारे आहेत त्यांची काय इच्छा आहे त्यावर या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. वचन वाचत आहे इकडे लक्ष द्या. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 22 आणि 23 वचन. निर्धंब बंधू प्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहेत म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. सर्व जगातील प्रभू ख्रिस्ताचे लोक आणि विशेष प्रकारे भारतामधील प्रत्येक प्रांतामधील प्रत्येक राज्यामधील जितकेही विश्वासणारे आहेत ते सर्वच्या सर्व
देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहेत. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आपण की स्वर्गीय परमेश्वराने मानवाला त्याच्या सामर्थ्याच्या वचनाच्या द्वारे त्याचे अनुयायी होण्यासाठी आमंत्रण केलेलं आहे. त्याचं वचन तुम्हाला आणि मला आमंत्रित करीत आहे. आणि ते म्हणतं विशेष प्रकारे आज जितकेही ऐकणारे भाविक आहेत आणि जितकेही प्रथम या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत त्यांना देवाचं वचन आमंत्रण देत आहे. आणि या आमंत्रणामध्ये प्रेमाचा ओलावा आहे, प्रेमाची हाक आहे, त्यागाची भावना आहे. आणि येशूने काय केलेलं आहे ते सर्व त्या वचनामध्ये आहे. आणि तो म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, कारण प्रभू ख्रिस्ताकडेच खरं देवाचं वचन आहे, जीवनाचं वचन आहे, जो तुम्हाला आणि मला जीवन देणार आहे. आणि ते वचन म्हणजे बायबल मधली वचन आहेत, जे प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचविल्या जात आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की हे जे पवित्र शास्त्र आहे याला तुम्ही कृपा करून एक साधारण पुस्तक अशा प्रकारे म्हणू नका की साधारण पुस्तक आहे. हे पवित्र शास्त्र आहे, बायबल आहे, देवाकडून आलेलं आहे. आणि माझी विनंती आहे की तुम्हापैकी प्रत्येकाने कृपा करून हे पुस्तक वाचण्याची तयारी करावी, वाचण्याची सुरुवात करावी. प्रभूचं सामर्थ्याचा अनुभव तुम्ही जेथे कोठे असाल तेथे तुम्हाला मिळेल याची मी पूर्ण खात्री देतो, जिवंत प्रवेश ख्रिस्ताच्या द्वारे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो आणि त्याचं वचन समजण्यासाठी विशेष प्रकारे तुम्हाला तो ज्ञान देव. त्याचं वचन ग्रहण करण्यासाठी प्रभू तुम्हाला सहाय्य पाठवो. आणि ज्यावेळेस तुम्ही पश्चातापी व्हाल, तुमची सर्व पापे जी आहेत ती क्षमा करण्यासाठी जिवंत देव सदैव तयार आहे. कारण तो म्हणतो, जो कोणी आपली पापे पदरी घेतो त्याला जिवंत देव क्षमा करणारा आहे, कारण तो न्यायी आहे. आणि हे वचन सामर्थ्याने भरलेलं आहे, जे माणसाच्या सर्व जीवनाच्या गोष्टी उघडकीस करतं, यासाठी की त्याला संधी मिळावी की त्याने केलेल्या सर्व पातकांची त्याला क्षमा मिळू शकते देवाच्या वचनाच्या द्वारे. आणि त्याने जर पश्चाताप केला आणि प्रवेश ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं तर प्रभू तुम्हासाठी सदैव तयार आहे. आपण आज देवाच्या वचनाचं सामर्थ्य पाहिलेलं आहे. पुढील भागामध्ये अधिक आपण यावर विचार करूया की देवाचं वचनाचं सामर्थ्य किती अगाध आहे. हे आता आपण दुसऱ्या भागामध्ये नक्की पाहणार आहोत. कृपा करून विसरू नका, पुढील भागासाठी तयार राहा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जितके भाविक आणि प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत त्यांनी परमेश्वरा जे वचन ऐकलेलं आहे, जे सामर्थ्याने भरलेलं आहे, तुझं आहे, त्यावर मनन करीत असताना त्यांना सहाय्य कर. पुढील भागामध्ये सुद्धा प्रभू त्यांची उपस्थिती असू दे आणि त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आमचा धन्य ताळणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.